कुरवपूर येथे गेल्यावर भक्तांना येणारे चित्तथरारक, प्रभावी, दिव्य व अद्भुत असे अनुभव. श्री क्षेत्र कुरवपूर, कर्नाटक तेलंगणा सीमा हे कृष्णा नदीच्या पात्रात वसलेले एक अत्यंत गुप्त, पवित्र आणि जागृत बेट आहे. श्रीपाद श्रीवल्लभांची ही कर्मभूमी असून याच ठिकाणी त्यांनी कृष्णा नदीत अंतर्धान पावून जलसमाधी घेतली होती. कुरवपूर म्हणजे साक्षात तपश्चर्येची आणि सिद्धीची भूमी. कुरवपूरला जाण्यासाठी कृष्णा नदी एका गोल टोपलीसारख्या नावेतून, पुट्टीतून पार करावी लागते. या अथांग नदीच्या पात्रातून जाताना भक्ताला असा साक्षात भास होतो की तो साक्षात संसाराचा भवसागर पार करत आहे. नदीच्या मध्यभागी गेल्यावर जगाशी असलेला सर्व संपर्क तुटल्यासारखा वाटतो आणि मनात फक्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हाच जप उरतो. मंदिरात श्रीपादांच्या स्वयंभू पादुका आहेत. या पादुकांवर डोके टेकवताच शरीरातून एक प्रबळ विजेचा प्रवाह गेल्यासारखी अनुभूती येते. अनेक भक्तांच्या डोळ्यांतून तिथे आपोआप धाय मोकलून अश्रू वाहू लागतात. हा अनुभव अत्यंत शुद्ध आणि हेलावून टाकणारा असतो. अनेकदा जवळच्याच रक्ताच्या नात्यांशी, भाऊ किंवा मातृक नातेवाईक यांच्याशी भयंकर संघर्ष उडतो किंवा वैवाहिक आयुष्यात दुरावा येऊन माणूस आतून पूर्ण तुटतो. कुरवपूरच्या मातीत पाऊल ठेवल्यावर मनातील हा सर्व राग, संताप आणि क्लेश कृष्णा नदीच्या प्रवाहात कायमचा वाहून जातो. जे झाले ते दत्तगुरूंच्या इच्छेने झाले, ही विरक्तीची भावना निर्माण होऊन मनाला एका नव्या शांत आयुष्याची सुरुवात करण्याची प्रबळ ताकद मिळते. श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी कुरवपूरला गुहेत चातुर्मास करून कठोर तपश्चर्या केली होती. या गुहेत 5 मिनिटे जरी डोळे मिटून बसले तरी साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यासारखे वाटते. पाठीच्या कण्यातून एक उष्ण लहर वर चढते आणि मन पूर्णपणे शून्य अवस्थेत जाते. ध्यानासाठी जगात यासारखी दुसरी जागा नाही. कुरवपूर ही साक्षात तपोभूमी असल्याने इथे केलेल्या जपाचे फळ तात्काळ मिळते. कुरवपूरच्या शांततेत बसून जेव्हा साधक घोर कष्टोद्धरण स्तोत्र वाचतो किंवा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करतो, तेव्हा त्या शब्दांमधील स्पंदने थेट ब्रह्मांडात पोहोचतात. आयुष्यातील सर्वात मोठे आणि सुटत नसलेले संकट या स्तोत्र पठणाने तिथेच नष्ट होते. कुरवपूरला कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या अनेक भाग्यवान आणि सात्विक भक्तांना नदीच्या पाण्यावरून एक 16 ते 17 वर्षांचा तेजस्वी यती संन्यासी चालत येत असल्याचा भास होतो. हे साक्षात श्रीपादांचे सूक्ष्म दर्शन असते. पत्रिकेत कितीही मोठे दोष असू देत, कुरवपूरच्या बेटावर राहून नदीचे तीर्थप्राशन केल्यावर ग्रहांची उग्रता पूर्णपणे शून्य होते. त्यामुळे विनाकारण मागे लागलेली साडेसाती, आर्थिक नुकसान किंवा कामातील अडथळे कायमचे दूर होतात. कुरवपूरमध्ये वाहनांचा किंवा शहराचा कोणताही गोंगाट नाही. या प्रचंड शांततेत अनेकदा भक्तांच्या कानात डमरूचा, घुंगरांचा किंवा अत्यंत नाजूक असा ओंकाराचा नाद घुमू लागतो. निसर्ग स्वतः दत्तगुरूंची आरती करत असल्याची ती प्रचिती असते. कुरवपूरची माती अत्यंत पवित्र आहे. अनेक भक्त ही माती सोबत घेऊन येतात. असाध्य आजार, त्वचेचे विकार किंवा भयंकर शारीरिक वेदना असताना ही माती अंगाला लावल्यास किंवा पाण्यातून घेतल्यास आजार मुळापासून नष्ट होतो, असा हजारो भक्तांचा अनुभव आहे. शहरात कितीही मोठा व्यवसाय असो किंवा श्रीमंती असो, कुरवपूरच्या साध्या आणि निसर्गरम्य वातावरणात आल्यावर माणसाला स्वतःच्या क्षुद्रपणाची जाणीव होते. तुमचा सगळा अहंकार नदीत बुडतो आणि तुम्ही अत्यंत नम्र, प्रेमळ आणि सात्विक बनता. या ठिकाणी कुत्र्यांना, गायींना किंवा भिक्षेकरूंना स्वतःच्या हाताने अन्नदान केल्यास जीवनातील दारिद्र्य योग
कायमचा पुसून निघतो. तिथे दिलेला अन्नाचा एक कण भविष्यात हजारो पटींनी सुख आणि संपत्तीच्या रूपाने तुमच्या घरात परत येतो. कुरवपूरला कृष्णा नदीत स्नान करून पूर्वजांचे स्मरण केल्यास पाठीमागील 7 पिढ्यांचा पितृदोष आणि शाप तिथेच जळून खाक होतो. घरातील विनाकारण होणारे आजारपण आणि अस्वस्थता थांबून वास्तूत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कुरवपूरमध्ये रात्री मुक्काम करणाऱ्या भक्ताला हमखास एक दिव्य स्वप्न पडते. या स्वप्नात श्रीपाद महाराज किंवा एखादे दैवी रूप येऊन भक्ताच्या मनातील गोंधळाचे अगदी अचूक आणि स्पष्ट उत्तर देतात. कुरवपूरच्या भूमीत एक प्रचंड मॅग्नेटिक चुंबकीय ताकद आहे. तिथे औदुंबराखाली बसून तुम्ही जो चांगला आणि निस्वार्थ संकल्प करता, उदाहरणार्थ संतती प्राप्ती, कर्जमुक्ती किंवा नवीन काम, तो संकल्प निसर्गाच्या नियमाप्रमाणे काही महिन्यातच सत्य परिस्थितीमध्ये पूर्ण होतो. बोलावल्याशिवाय कुरवपूरला जाता न येणे हा कुरवपूरचा सर्वात मोठा आणि सत्य नियम आहे. तुमच्याकडे वेळ आणि पैसा असला तरी जोपर्यंत श्रीपादांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कृष्णा नदी पार करूच शकत नाही. आणि एकदा का त्यांची हाक आली की कोणत्याही अडचणीशिवाय तुमची कुरवपूरची वारी अत्यंत सुखरूप आणि राजेशाही थाटात पार पडते. जेव्हा माणसाला स्वतःच्याच माणसाकडून किंवा नात्यांतून टोकाचा मानसिक त्रास मिळतो आणि सर्व बाजूने निराशा येते, तेव्हा कुरवपूरची माती एक चमत्कार करते. इथले दर्शन माणसाला आतून इतके स्वावलंबी आणि कणखर बनवते की कुणाच्याही आधाराची, संपत्तीची किंवा वारशाची गरज भासत नाही. आता मी माझ्या कष्टाने स्वतःचे असे जग उभे करीन ज्यावर कोणीही हक्क सांगू शकणार नाही. ही अजिंक्य जिद्द आणि ऊर्जा साक्षात श्रीपाद महाराज त्या भक्ताच्या रक्तात भिनवतात. जे भक्त नित्य श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथाचे वाचन करतात त्यांना कुरवपूरच्या बेटावर फिरताना साक्षात चरितामृतातील कथा घडत असल्याचा भास होतो. ग्रंथात वर्णन केलेले पक्षी, विशिष्ट खुणा किंवा एखाद्या संन्याशाचे अचानक दर्शन होणे हे योगायोग नसून साक्षात ग्रंथ जिवंत झाल्याची ती अंगावर शहारे आणणारी प्रचिती असते. समाजात किंवा कुटुंबात अनेकदा विनाकारण बदनामी किंवा खोटे आरोप सहन करावे लागतात. कुरवपूरच्या कृष्णा नदीत स्नान केल्यावर भक्ताच्या मनावर एक वज्रकवच तयार होते. लोक काय बोलतात याचा त्याला अजिबात त्रास होत नाही. त्याची मानसिक स्थिती इतकी स्थिर होते की तो निंदा करणाऱ्यांकडे करुणेने बघू लागतो. कुरवपूरला कृष्णा नदीत पाय टाकल्यास अनेक भाग्यवान साधकांना पाण्यातून एक हळूवार विजेचा धक्का किंवा स्पंदन जाणवते. हे साक्षात श्रीपादांच्या जलसमाधीतून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे कंपने असतात, जे शरीरातील सर्व आजार आणि नकारात्मकता खेचून घेतात. कुरवपूरमध्ये अमावास्या आणि पौर्णिमेच्या रात्री वातावरणात एक विलक्षण जडत्व आणि प्रचंड ऊर्जा असते. या रात्री जर कोणी बेटावर नामस्मरण करत बसला तर त्याला अनेकदा आकाशातून किंवा नदीच्या पात्रातून दिव्य प्रकाशाचा झोत दिसल्याचा किंवा अत्यंत गूढ नाद ऐकू आल्याचा थरारक अनुभव येतो. कुरवपूरच्या मंदिरातून आणलेले निर्माल्य, फुले किंवा तिथला प्रसाद तुम्ही घरात कितीही महिने ठेवलात तरी त्याला कधीच बुरशी लागत नाही किंवा तो कुजत नाही. ती फुले फक्त सुकून जातात पण त्यांचा सुगंध तसाच राहतो. तिथल्या मातीत आणि हवेत असलेली ती अमर ताकद आहे. जेव्हा तुम्ही कुरवपूरचे दर्शन घेऊन पुन्हा पुट्टीतून, टोपलीतून नदी पार करून परतीच्या प्रवासाला लागता तेव्हा तुम्हाला जाणवते की तुमचा जुना, दुःखी आणि संघर्षमय काळ त्याच बेटावर कायमचा संपला आहे. नदीच्या या पार पाऊल ठेवताच तुमचा साक्षात दुसरा जन्म झाला आहे आणि एक अत्यंत पॉझिटिव्ह, यशस्वी आणि शांत आयुष्य तुमची वाट पाहत आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. धन्यवाद.